नमस्कार। जैसा कि आप जानते हैं, संतोष साहब न केवल तलेगांव बल्कि नवयुवकों की सबसे बड़ी पहचान है। इनसे जब भी मैं बातचीत करता हूं तो विवेकानंद की वह कथन मुझे याद आती है, अगर भारत को स्वच्छ करना है, मजबूत करना है, तो नवयुवक के लिए कार्य करो। आज संतोष साहब न केवल बच्चों के लिए बल्कि नवयुवकों के लिए एक नए तलेगांव बसाने के क्षेत्र में एक अद्भुत, अद्वितीय और विश्वसनीय कार्यों का संपादन आरंभ कर चुके हैं। आइए उन्हीं से आशीर्वाद के रूप में दो शब्द। सर नमस्ते। मेरा 23 जुलैला माझा वाढदिवस होता, परंतु अधिक महिन्यामुळं यावर्षी आषाढी वारी जी आहे ती वाढदिवसाच्या काळामध्ये आल्यामुळं मी आणि माझे सर्व सहकारी आम्ही माझ्या वाढदिवसाच्या दिवशी देखील त्या ठिकाणी वारकऱ्यांची निर्मल वारीच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करत होतो। गेली 11 वर्ष आम्ही सातत्याने निर्मल वारीच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करत आहोत। आज आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी वसुंधरा 2च्या माध्यमातून तळेगावमध्ये तळेगावकर नागरिकांना एक वेगळा संदेश, जेणेकरून आपलं आरोग्य हे चांगलं राहावं, स्वच्छ सुंदर तळेगाव हे राहावं, या माध्यमातून सायकल वारी लहान मुलांसाठी या ठिकाणी घेतलेली आहे। त्या निमित्ताने तळेगावकरांना माझी एवढीच विनंती राहील की आपलं तळेगाव जे आहे ते स्वच्छ, सुंदर आणि निरोगी राहण्यासाठी आपण कुठेही उघड्यावरती कचरा टाकू नका आणि आपण स्वतः स्वच्छ राहा, आपलं घर स्वच्छ ठेवा, तसंच आपल्या घरासारखंच आपलं तळेगाव देखील स्वच्छ आणि सुंदर ठेवा, एवढी विनंती करतो। धन्यवाद। धन्यवाद सर। जिस तरह से आपने यहाँ के लोगों को अपनापन, प्रेम और सौहार्द का वातावरण दिया है, यह निश्चित तौर पर आने वाले समय में एक इतिहास की रचना करेगी। थैंक यू सर। हर एक बच्चे में उल्लास, असंख्य बच्चों की हुजुम, हर एक बच्चे पूरी जोश और खरोश के साथ, सैकड़ों की संख्या में भी बारिश, मानो ऐसा लग रहा हो जैसे फूल की बारिश हो रही हो। प्रकृति ने भी My name is Shreyas Kamble. I am ready. Enjoy. Thank you. त्या प्रकारचंच एक महत्वाकांक्षी Hi, कार्यक्रम I am Aradhya Nilestha. अपने पूरे जोश के साथ सर्वांचं बारिश ने भी मी जिनके होश को सहर्षाचं स्वागत करतो आणि नगराध्यक्षांना पर्यावरण को कैसे बचाया जाए, इन सारे चीजों को लेकर हर बच्चे के पास अतिशय सुंदर अशी रॅली पूर्ण केली आहे। धन्यवाद। अगर आप देखो हर छोटे छोटे बच्चे ऐसे जैसे, और साथ में एम्बुलेंस की भी व्यवस्था, ताकि अगर किसी भी प्रकार की कोई घटना हो जाए, पूरी व्यवस्था के साथ। वास्तव में यही तो तलेगांव की पहचान है। लगातार बारिश रुकने का नाम नहीं ले रहा, तो दूसरी तरफ जोश में किसी भी प्रकार की कमी नहीं। और सबसे बड़ी खासियत, एम्बुलेंस के साथ, सारी व्यवस्था के साथ कार्यों का संपादन यह बतलाता है कि किस तरह से, किस ग्राउंड लेवल पर कार्यों का संपादन किया गया। तलेगांव हमेशा ही संस्कृती उपस्थित आहेत और आपल्याला विनंती आहे वसुंधरा को बचाने के क्षेत्र में आणि अद्भुत कार्यों का आपले संपादन कुपन देखील आपण त्या ठिकाणी करता रहा करायचे है। आहेत। अगर आप देखो दोन्ही किस गटातले तरह से जे, अपनी भारतीय सभ्यता और संस्कृति को लेकर सायकली आलेल्या नाही आहेत, कितनी परंतु विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत। सजग, आपल्याला ही प्रत्येक महत्त्वाची सूचना आहे। आपण साइकिल अपने आप में एक पूरे संदेश को लेकर, आहेत आणि आपले कुपन आपण त्या बॉक्स मध्ये जमा करायचे। छोटे छोटे बच्चे हर एक चीज को किस तरह से प्रदर्शित करते हुए, ज्या विद्यार्थ्यांनी ज्यांच्याकडे विद्यार्थ्यांनी और अभी आणलेलं नाही त्यांचे वेगळे कुपन जमा करा। ज्यांची सायकल ज्यांनी आणलेली नाही ना, मुलींची वेगळं करा, मुलांची वेगळं करा। संतोष दावाडे साहब खुद यांना दोन आणि यांना दोन। प्रत्येक चीजों का मूल्यांकन करते हुए, संतोष दावाडे साहब की हमेशा से खासियत रही है नवयुवकों के अंदर छुपी हुई प्रतिभाओं को जागृत कर उन्हें एक सही प्लेटफॉर्म देना, उनकी अपनी पहचान को जागृत करना। यह एक ऐसा अद्भुत कार्य है जो न केवल भारतीय सभ्यता और संस्कृति को जागृत करता, बल्कि नवयुवकों के बीच एक नई प्रेरणा स्रोत के रूप में आगे बढ़ाता है। जो बच्चे यहाँ पर हैं जो अपनी भावनाओं को आपके सामने व्यक्त करने का प्रयास करते हैं, क्या नाम है?
आलिया अब्दुल अजीज राइनी। कैसा लग रहा है? बहुत अच्छा, आप बहुत अच्छा लग रहा है। खुशी हो रही है, इधर बहुत अच्छा लग रहा है। आप लोग रेस में भाग लिए हो? नहीं, कूपन लकी ड्रॉ। आपको कैसा लग रहा है? अच्छा लगा है बहुत ही। आपने रेस में भाग लिया? नहीं, भाग लेना चाहिए ना। अगर हम आगे बढ़ते हैं तो देखेंगे कि जो प्रत्येक बच्चे अपने अंदर में एक पूरी कहानी भर कर रखे हैं। कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है। इससे पहले भाग लिया था आपने? हाँ, किया था। आपका संदेश क्या है? मेरा ये संदेश है कि आप साइकिल चला के अपने पर्यावरण को हम जब ऐसा लाइक प्लास्टिक पोल्यूशन करते हैं तब हम मोस्ट ऑफ द लोग उसे रिसाइकल नहीं करते, जबकि वो कंपनी देती है कि हमारा प्रोडक्ट रिसाइकल हो सकता है, बट करते नहीं है। तो मेरा कंसेप्ट ये है कि ये जो प्लास्टिक का जो मॉन्स्टर राक्षस है वो धीरे धीरे अर्थ को खा रहा है। इधर 200 से 300 बच्चे हैं साइकिल रेस के लिए, और इधर और डेकोरेशन के लिए भी कंपटीशन के लिए आए हैं। ये तलेगांव के लिए बहुत अच्छा है। और इधर है ना अच्छा सायकल चालवा परांना वाजवा. माझे नाव सृष्टी शंकरवीर. मी येथे या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊन मला खूप आनंद होतोय आणि संतोष भाऊ दाभाडे यांनी हा कार्यक्रम ठेवला म्हणून मला खूप आनंद होतोय. पूरा प्लास्टिक का बना मॉन्स्टर है जो लाइक सब डिस्पोजल वेस्ट से बना है. ये हमारे बिस्लरी की बड़ी नजर प्लास्टिक बैग, प्लास्टिक बोतल और ये अर्थ खाने का ट्राई कर रहा है. लेकिन इसका मतलब ये है कि हमें प्लास्टिक अच्छे से डिस्पोजल करना चाहिए, नहीं तो ये जो प्लास्टिक का मॉन्स्टर है धीरे धीरे बढ़ के हमारे अर्थ को खा जाएगा. थैंक यू. अक्सर ही कहा है तलेगांव वह अद्भुत अद्वितीय स्थल रहा है जहां लोगों का प्रकृति से प्रेम के साथ साथ नवयुवकों से कुछ इस तरह का प्रेम होता है जो न केवल तलेगांव बल्कि भारत के इतिहास को बदलने के क्षेत्र में एक अद्भुत कार्यों का संपादन कर रही है. आइए इन लोगों से ही बातचीत करते हैं, इनके दिल की बात क्या है. सर प्लीज. नमस्कार. आज आमचे नगराध्यक्ष संतोष भाऊ हरिभाऊ दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाची माझी वसुंधरा अभियान या सायकल रॅलीच्या अंतर्गत आम्ही समाजाला काहीतरी देणं लागतो या हेतूने रोटरी क्लब ऑफ मावळचे सर्व पदाधिकारी आणि मी स्वतः ढमाले डेअरीचा ओनर आहे. प्रत्येक रॅलीत मी मुलांसाठी म्हणजे इथं तळेगावात रोटरी क्लब बरेचसे आहेत. तळेगाव सिटी क्लब आहे, तळेगाव दाभाडे क्लब आहे, रोटरी क्लब ऑफ गोल्डन आहे. पण यावर्षी मावळ क्लबने पण इथं सहभाग घेऊन आम्ही मुलांसाठी पोषक आहार आज आपण पाहतोय दुधात किती भेसळ झाली आहे, पण याचंच निमित्त घेऊन आम्ही शुद्ध दूध मुलांना पुरवण्याचं आज आम्हाला भाग्य लागलं इथं आणि आम्ही नेहमीच या कामात अग्रेसर राहू. धन्यवाद. थैंक यू सर, आपने अपना बहुमूल्य समय दिया और प्रत्येक चीज को विस्तार से बताने का प्रयास किया. आज हमारे साथ एक पत्रकार भी हैं और रोटरी क्लब में एक अहम भूमिका को अदा करती हैं. आइए आज उनसे दो शब्द लेते हैं. मैं प्लीज. नमस्कार. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इथं सायकल वारीचं आयोजन केलेलं आहे. तळेगाव दाभाडे परिसरातून सुमारे 1,500 ते 2,000 विद्यार्थी इथं सायकल रॅलीसाठी येतात, वारीसाठी येतात आणि या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे ॲम्ब्युलन्स सेवा तसेच वैद्यकीय सेवा आणि मुलांसाठी एक हेल्दी ढमाले डेअरी तर्फे आमचे जे रोटरी मेंबर आहेत मनोज ढमाले त्यांच्या डेअरी तर्फे आम्ही सर्व विद्यार्थ्यांना दूध वाटप आणि बिस्किट वाटप असा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे. बिस्किट जे आहे ते इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे आहे आणि दूध वाटप आमचा रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे करण्यात येणार आहे. थैंक यू. अभी आपके सामने अर्चना देशमुख जो कोई पहचान की मोहताज नहीं है, जन जन में इनका नाम है और इनके नाम इनके काम से है. आइए उनके दो शब्द लेते हैं. मैम प्लीज.
आज इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे संतोष वारीभाऊ दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त जो सायकल रॅलीचा प्रोजेक्ट ठेवला आहे त्याच्यामध्ये इनरव्हील क्लब सहभागी झालाय आणि त्यांनी इथे ट्रॉफीज ठेवल्यात शाळांसाठी आणि प्लस खाऊ वाटप आहे मुलांसाठी. याचबरोबर या कार्यक्रमाला सहकार्य लाभलेले रोटरी क्लब, त्याच्यानंतर अजून बऱ्याचशा संस्था, पर्यावरण व संवर्धनासाठी माशी वसुंधरा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प होत आहे. मुलांसाठी आणि ऍक्च्युली सगळ्यांसाठी हा खूप चांगला संदेश आहे की सायकल चालवण्याने आपला शारीरिक विकास पण होऊ शकतो आणि त्याच्या मार्फत हरित तळेगाव याच्याविषयी संदेश दिला जात आहे. धन्यवाद. थैंक यू मैम. अभी हमारे सामने स्मिता पवार है जो रोटरी क्लब के अध्यक्ष. मैम प्लीज. नमस्कार. संतोष हरिभाऊ दाभाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सायकल वारीमध्ये आम्ही सहभागी होऊन एक छोटासा भाग करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या तर्फे सायकल वारीमध्ये जे मुलं आहेत त्यांच्यासाठी दुधाची सोय, बिस्किटची सोय आणि ॲम्ब्युलन्स प्लस डॉक्टरची सोय करण्यात आली आहे, जेणेकरून जाताना जर त्यांना काही त्रास वगैरे झाला तर लगेच त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध राहावी, म्हणून हा आमचा छोटासा प्रयत्न. थँक्यू. थैंक यू. जैसा कि आप देख रहे हैं कि किस तरह से तलेगांव की प्रत्येक लोग अपने कार्यों का संपादन कर रहे हैं, न केवल लोगों में वो जागृति ला रहे हैं बल्कि अगर आप पीछे देखें तो बच्चों के लिए वो सारी व्यवस्थाएं लेके रखा गया है. अगर किसी भी बच्चों को किसी भी प्रकार की आवश्यकता हो, तुरंत न केवल खाने की व्यवस्था, नाश्ते की व्यवस्था बल्कि मेडिकल की व्यवस्था भी रखी गई है. वास्तव में यह एक बड़ा ही खूबसूरत कार्यक्रम है और यहाँ के लोगों की सबसे बड़ी खासियत है कि हर एक चीज की व्यवस्था के साथ ये कार्यों का संपादन करते हैं. अगर आप देखें लस्सी है, बिस्किट है और मेडिकल की भी व्यवस्था पूरी की पूरी है. और ये देखिए धीरे धीरे लोगों का, हर एक बच्चे को नाश्ते की व्यवस्था, लस्सी की व्यवस्था, ताकि हर बच्चे जोश से भरा रहे. यह हजूम सैकड़ों की संख्या में जो यह बतलाने का सफल प्रयास करता है, कैसा जोश है, मानो ऐसा लग रहा हो प्रकृति भी आज पानी के रूप में, जल के रूप में फूलों की बारिश कर रही हो. इतनी बारिश होने के बावजूद भी जोश में किसी भी प्रकार की कमी नहीं. क्या छोटे, क्या बच्चे, क्या युवा, हर व्यक्ति जोश से भरे हुए. बस मकसद मात्र इतना कि हम अपने तलेगांव को स्वच्छ, सुंदर और भविष्य के निर्माण करने वाला तलेगांव बनाऊं. आज जिस तरह से बारिश लगातार हो रही है, उसके बावजूद भी जोश में कोई कमी नजर नहीं आ रही. यह बतलाने का सफल प्रयास करता है कि यहाँ के लोगों में किस तरह छत्रपति शिवाजी महाराज, शंभूजी महाराज के खून दौड़ते हैं, उनके शब्द जोड़ते हैं, जो यह बतलाता है कि हमारा प्रत्येक बच्चे आने वाले समय में एक इतिहास की रचना करेंगे. सम्मान का कार्यक्रम आरंभ हो चुका है और जो भी व्यक्ति ने अपने कार्यों का संपादन. दूसरा सम्मान रोटरी क्लब, त्यानंतर वन्यजीव रक्षक दीपक दाभाडे, सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान, प्रेसिडेंट दीपक दाभाडे, शिव सह्याद्री शिवस्मृती प्रतिष्ठान, उपाध्यक्ष प्रतीक चंद्रकांत दाभाडे, समाजसेवकांसाठी विचारवंत होती येथील दत्तदास सावरकर विचार प्रबोधिनी. चिरागजी यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक करावं. माता की जय श्रीराम, जय श्रीराम. आज या ठिकाणी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष, निर्मळ वाणीचे संस्थापक, निर्मळ वाणीचे अध्यक्ष, त्यांनी निर्मळ वाणीचे अनेक वर्ष या निर्मळ वाणीचे आज तिथेही पाठवण्याचं त्यांनी सांगताय असे तुम्हाला सर्वांचे वस्तात.
संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, त्याचप्रमाणे माझी वसुंधरा या उपक्रमाच्या अंतर्गत तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने, आरोग्य समितीच्या वतीने आजचा या सायकल रॅली, त्याप्रमाणे सायकलचं डेकोरेशन केलेलं आहे. त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याकरता या कार्यक्रमाच्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि आमच्या गोल्डन रोटरीचे ऑनरेबल मेंबर संतोष दाभाडे पाटील यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो. सर्व सदस्यांना विनंती आहे, यांना विनंती आहे की आपण पुढे यायचे आणि त्यांच्या समवेत सभापती, आरोग्य सभापती यांना विनंती आहे आपण पुढे यायचे. मित्रांनो, या ठिकाणी घोषणा अशी आहे की येणाऱ्या 31 तारखेला आपण नगरपालिकेच्या 10वीच्या विद्यार्थ्यांना रोटरी क्रमांक गोल्डन तळेगाव दाभाडेच्या वतीनं अध्यक्षांच्या हस्ते सर्वांना 10वीचे क्रॅप वाटणार एक आहोत. अद्भुत कार्य जन्मदिन के उत्सव पर रोटरी क्लब तलेगांव द्वारा 31 तारखेला या ठिकाणी रोटरी क्रमांक गोल्डन तळेगाव दाभाडेच्या वतीनं सम्मान और बड़ा ही खूबसूरत कार्यक्रम, सैकड़ों की संख्या में लोगों का हुजूम और अभी लक्की कूपन के रूप में लक्ष द्यायचे. भारत माता की, हात वरती करायचे सगळे. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, जय श्रीराम, जय जय श्रीराम. गेल्या 5 वर्षापासून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वजण मित्र परिवाराच्या माध्यमातून सायकल वारी ही 5 वर्षापासून आपण चालू केली. एक वेगळा संदेश तळेगाव दाभाडे नगरीमधील नागरिकांना देण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण ही रॅली चालू केली, जेणेकरून आपलं तळेगाव हे स्वच्छ, सुंदर आणि निरोगी तळेगाव राहिलं पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं ही सायकल रॅली, सायकल वारी चालू केली आणि आज 5वं वर्ष आपण या ठिकाणी संपन्न करतो. गेल्या 23 तारखेला माझा वाढदिवस होता आणि गेल्या 11 वर्षापासून निर्मल वारीच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्ते वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी जात असतो. यावर्षी अधिकचा महिना असल्यामुळं माझा वाढदिवस हा वारी पुढे आल्यामुळं वाढदिवस हा वारीच्या वेळेस झाला आणि माझं भाग्य असं म्हणावं लागेल की मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने वारकऱ्यांची सेवा त्या ठिकाणी करता आली. मी जवळपास 10 दिवस त्या ठिकाणी वारीमध्ये होतो आणि अतिशय चांगल्या भक्तिभावाने त्या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा 10 दिवस केली आणि दरवर्षीप्रमाणे आपण सायकल वारी करावी म्हणून आज रविवार असल्यामुळं ही सायकल वारी आपण आज त्या ठिकाणी घेत आहोत. मी सर्वप्रथम या ठिकाणी सर्व तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगरसेवक आणि सर्व उपस्थित सर्व संस्था यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांचे देखील धन्यवाद व्यक्त करतो. कारण एवढा पाऊस असून देखील आपण खूप संख्येने या ठिकाणी उत्साहामध्ये ही निर्मल वारी, सायकल वारी अतिशय चांगल्या पद्धतीने आपण संपन्न केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला देखील धन्यवाद देतो. आधी बोलत नाही म्हणजे खूप झालेला आहे. आता आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. लकी ड्रॉ च्या माध्यमातून आपल्याला दरवर्षीप्रमाणे आपण धन्यवाद भाऊ. यानंतर विचार मंचावरती सर्व मान्यवर आहेत, सर्व नगरसेवक आहेत. आपल्याला संस्कृती दगड होईल तर सह्याद्रीचा होईल, माती दाबला महाराष्ट्राची होईल, तलवार धनुष्य भवानीची होईल,
जय भवानी जय शिवाजी अतिशय सुंदर असं वाक्य स्लोगन या ठिकाणी झालेलं आहे। यांना तृतीय क्रमांक आपण या ठिकाणी दिलेला आहे। ही सायकल रॅली आपण या ठिकाणी लकी ड्रॉ सर्व कैसा लग रहा है? बहुत अच्छे लग रहे हैं। सेकंड टाइम है। ज्यांनी आपल्या साहित्य उत्कृष्टरित्या सजवलेले आहेत त्यांना देखील घोषवाक्य विजेते स्पर्धक आहेत त्यांचं नामांकन जाहीर करत आहोत। स्लोगन के लिए पुरस्कार दिया जा रहा है। आयोजक आणि खेळाडू पक्षाच्या वतीने त्यांना एक विशेष सन्मान चिन्ह जे आपण घोषवाक्य बनवलेलं आहे स्लोगन बनवले आहे घोषवाक्य एवं स्लोगन के लिए पुरस्कार का वितरण पुरस्कार का लगातार कार्यक्रम दगड होईल तर सह्याद्रीचा होईल, दगड होईल तर सह्याद्रीचा होईल, माती झाले तर महाराष्ट्राची होईल, तलवार झाले तर आई भवानीची होईल, जय भवानी जय शिवाजी। अरे, ही स्लोगन होती। एक अद्भुत हे घोषवाक्य यांचं आहे त्यांना रिक्वेस्ट। वाक्य के साथ चला आपलं स्लोगन घोषवाक्याचं पोस्टर किंवा विनर्स विद्यार्थी आहेत त्यामध्ये लगातार बारिश और जोश में कोई भी कमी नहीं। सेव वन ही एक स्लोगन आहे। सेव वन सेव स्लोगन आहे आणि आता लगातार बारिश के बावजूद भी कार्यक्रम अपने अंतिम चरण की ओर बढ़ते हुए और यह लकी ड्रॉ जिसके तहत 20 साइकिल देने की व्यवस्था की गई है और बारिश भी मानो रुकने का नाम नहीं ले रहा और यह लकी ड्रॉ क्रमांक आहे 2072 जोरदार ताली। या ठिकाणी जे छोटे पोस्टर आहेत त्याच्यावर आपलं नाव लिहायचं आहे 2072 आहे का? आहे का? 2072 इसके तहत 20 साइकिल देने की व्यवस्था की गई है और वह सारी साइकिल आपके सामने मौजूद है। लगातार बारिश स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव, प्लास्टिक मुक्त तळेगाव अर्थात सायकल वारी माझी वसुंधरा पर्यावरण आणि संस्कृती घोषवाक्य सायकल सजावट स्पर्धा बक्षीस वितरण मान्यवरांची शुभेच्छा आणि मान्यवर ते या सायकल स्पर्धेत थांबतील जेणेकरून विनर सोबत आपल्याला एक फोटो घेता येईल। सगळ्यात आधी दोन्ही कॅटेगरीचे विनर त्यांचा फोटो होतो। या ठिकाणी पिंक कलर जो आहे गुलाबी रंगाच्या ज्या